So in our last lecture, we were discussing about the amplitude modulation. In that, we have seen how modulation takes place, what is the meaning of modulation, particularly amplitude modulation, that we have seen. यामध्ये एक मॉड्युलेटिंग सिग्नल असतो ज्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन असते. दुसरा एक कॅरियर सिग्नल असतो ज्यामध्ये इन्फॉर्मेशन नसते पण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यामुळे आपण तो घेतो. आणि या कॅरियर सिग्नलचं जे अँप्लिट्यूड आहे ते अँप्लिट्यूड आपण काय करतो, या मॉड्युलेटिंग सिग्नलच्या इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूडच्या अकॉर्डिंगली चेंज करतो. ओके, मग आपण ना हा सिग्नल ट्रान्समिट करतो ना हा सिग्नल ट्रान्समिट करतो. आपण कोणता सिग्नल ट्रान्समिट करतो? हा सिग्नल ट्रान्समिट करतो, मॉड्युलेटेड. दिस इज मॉड्युलेटिंग सिग्नल विच हॅज इन्फॉर्मेशन, बट ड्यू टू इट्स लेस फ्रिक्वेन्सी वी कॅनॉट डायरेक्टली ट्रान्समिट इट. ओके, याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे आपण याला डायरेक्टली वायरलेस ट्रान्समिट नाही करू शकत. त्यामुळे आपण एक हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल घेतो ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते पण त्यात इन्फॉर्मेशन नसते. मग आपण काय करतो, आपली इन्फॉर्मेशन या कॅरियर सिग्नलवर इम्पोज करतो आणि त्याला ट्रान्समिट करतो याला. मग आता हा जो सिग्नल असतो आउटपुटला जो मिळतो आपल्याला मॉड्युलेटरच्या, दॅट इज कॉल्ड मॉड्युलेटेड सिग्नल. ओके, and this modulated signal have information also as we have imposed it like this. याचा आपण अँप्लिट्यूड चेंज केलं कॅरियर सिग्नलच्या पल्सेसचं आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे. सो सच सिग्नल वी कॅन ट्रान्समिट. ओके, सो आता याचे आपण अँप्लिट्यूड्स बघितले होते. EM इज द अँप्लिट्यूड ऑफ दिस मॉड्युलेटिंग सिग्नल, EC इज द अँप्लिट्यूड ऑफ दिस कॅरियर सिग्नल. आणि जो मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याला आपल्याला दोन अँप्लिट्यूड मिळतील, एक EC प्लस EM, कारण की त्याचं मॉड्युलेशन झाल्यानंतर इथे आपल्याला काय मिळेल, EC त्याच्या वरती जो मॉड्युलेटिंग सिग्नलचं जे अँप्लिट्यूड आहे ते EC प्लस EM, म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड आपल्याला त्याचं EC प्लस EM मिळेल आणि मिनिमम अँप्लिट्यूड जे आहे ते EC मायनस EM एवढं मिळेल. ठीक आहे. सो फ्रॉम दिस टू व्हॅल्यूज ऑफ द अँप्लिट्यूड वी कॅन फाइंड आउट द एक्सप्रेशन फॉर दिस AM वेव्ह. ओके, कुठल्याही वेव्हला काहीतरी एक्सप्रेशन असतं ते आपण फाइंड करू. सो लेट द मॉड्युलेटिंग सिग्नल बी सायनोसायडल अँड बी रिप्रेझेंटेड ॲज. आता मॉड्युलेटिंग सिग्नल ही सायनोसायडल आहे असं आपण कन्सिडर करूयात. दिस मॉड्युलेटिंग सिग्नल, हा जो मॉड्युलेटिंग सिग्नल हा कशाही नेचरचा असू शकतो, पण आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशनसाठी किंवा सिम्प्लिसिटीसाठी याला सायनोसायडल कन्सिडर करू. सो EM इज इक्वल टू साइन वेव्हचं इक्वेशन काय असतं तुम्हाला माहिती आहे. EM इज इक्वल टू EM कॉस ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ साइन वेव्ह. This is the equation of sine wave. EM is equal to EM cos omega t. आता EM काय आहे? This small EM is nothing but instantaneous value of amplitude. म्हणजे कंटिन्युअसली चेंज होते, म्हणजे कुठल्याही इन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे त्याला EM असं म्हणायचं. आणि हा जो कॅपिटल EM आहे, कॅपिटल E सफिक्स M, ती त्याची फिक्स व्हॅल्यू आहे. फिक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, तर ही जी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ही मॅक्सिमम व्हॅल्यूच्या अकॉर्डिंगली चेंज होत राहील आणि त्याला चेंज करणारा जो फॅक्टर असतो तो कोणता असतो, कॉस ओमेगा MT. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ साइन वेव्ह. EM इज इक्वल टू स्मॉल EM इज इक्वल टू कॅपिटल EM कॉस ओमेगा MT. ओमेगा M म्हणजेच काय? ओमेगा M इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. वी कॅन राईट इट ॲज अ 2 पाय FM, 2 पाय F सफिक्स M. This is the FM is the linear frequency, omega M is the angular frequency, आणि त्यांच्यामध्ये हे रिलेशन असतं, ओमेगा M is equal to 2 pi FM. ठीक आहे. सो दिस इज फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल. दिस इक्वेशन इज फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल. नाउ नेक्स्ट इज द कॅरियर सिग्नल. कॅरियर सिग्नलचं काय इक्वेशन आहे? कॅरियर इज ऑल्सो सायनोसायडल. मग त्याला आपण काय लिहू शकतो? इथे तुम्ही साइन पण यूज करू शकता किंवा कॉस पण यूज करू शकता. ओके, बट हिअर वी हॅव यूज कोसाइन वेव्ह. सो EC इज इक्वल टू स्मॉल EC इज इक्वल टू कॅपिटल EC कॉस ओमेगा CT. हे इक्वेशन आहे कॉस वेव्हचं. ओके, आता इथे ओमेगा C मीन्स व्हॉट? इट इज 2 पाय FC. 2 पाय FC. Omega C is the angular frequency and FC is the linear frequency. So there is a relation between angular frequency and linear frequency. Omega C is equal to 2 pi FC. जसे इथे ओमेगा M is equal to 2 pi FM होते, इथे 2 pi FC राहील. नेक्स्ट EC is the peak carrier amplitude. हा जो EC आहे ते peak carrier amplitude आहे. FC is the carrier frequency and omega C is equal to 2 pi FC. ठीक आहे. आता
आपल्याला आपण दोन वेव्हचं इक्वेशन लिहिलं. फर्स्ट वेव्ह कुठली? ही. याचं इक्वेशन काय आहे? स्मॉल em इज इक्वल टू कॅपिटल em कॉस ओमेगा mt. आणि याचं इक्वेशन काय होतं? स्मॉल ec इज इक्वल टू कॅपिटल ec कॉस ओमेगा ct. या दोन याचं इक्वेशन लिहिलं. आता याचं इक्वेशन लिहायचं आपल्याला. We have to find out the equation for this modulated wave. Okay. So what will be the equation of this modulated wave? See here, the AM wave is expressed by the following expression. Following expression AM wave आपण express करणार. याला आपण EAM म्हणणार. E suffix A means it is the equation for AM wave. It is equal to A. A is nothing but what? Amplitude of that AM wave. आता हे जे A आहे हे म्हणजे दोन व्हॅल्यू आहेत ऍक्च्युली, ते आपण बघू. कॉस ऑफ 2πfct. आणि आता त्या एम वेव्ह मध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कुठली आहे? एफसी आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी एफसी आहे. सो एम इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी, वेअर ए इज द एनवेलोप ऑफ एम वेव्ह. एम वेव्हचं काय ते एनवेलोप आहे. सो हिअर आता हा जो ए आहे त्या एच्या इथे दोन व्हॅल्यू आहेत बघा, EC प्लस EM. यू कॅन सी EC प्लस EM. हा ए जो आहे, ए मीन्स व्हॉट? इट इज अ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड ऑफ दिस AM वेव्ह. तर मॅक्सिमम एम्प्लिट्यूड जे AM वेव्हचा हे काय राहील? EC. EC मीन्स कॅरियर एम्प्लिट्यूड आणि EM मीन्स एम्प्लिट्यूड ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल. पण आता इथे जे EM आहे तो काय घेणार आपण? स्मॉल घेणार. हा EM काय घेणार आपण इथे? स्मॉल, कारण की तो इन्स्टंटेनियसली चेंज होतोय कंटिन्युअसली. EM म्हणजे का जो कंटिन्युअसली चेंज होतोय. आणि कॅपिटल EM मीन्स व्हॉट? जो फिक्स आहे. पण आपल्याला इथे फिक्स नाही घेता येणार, आपल्याला चेंजिंग घ्यावं लागेल. त्यामुळे ए इज इक्वल टू EC प्लस EM. मग आपण या इक्वेशनला परत काय लिहू शकतो? EC ऍज इट इज ठेवला आपण. आणि EM चं काय इक्वेशन आपण अगोदर घेतलं होतं? स्मॉल EM इज इक्वल टू कॅपिटल EM कॉस 2πfmt. बघा इथे घेतलेले आपण हे EM इज इक्वल टू कॅपिटल EM कॉस ओमेगा mt. ते आपण काय केले? ते EM च्या जागी हे इक्वेशन इथे पुट केलं. ठीक आहे. सो हिअर यू कॅन राईट EAM इज इक्वल टू, आता इथे ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ए इज इक्वल टू EM प्लस EC प्लस EM कॉस 2πfmt. ते आपण काय करूया? ए च्या जागी पुट करू आणि कॉस 2πfct हे ऍज इट इज राहू देऊ. तर मग काय मिळेल आपल्याला इथे? सो व्हॉट विल गेट हिअर? दिस ए, हा जो ए आहे या ए ची काय व्हॅल्यू आहे? ही आपण या इक्वेशन मध्ये इथे लिहू, पुट करू या इक्वेशन मध्ये. सो काय येईल? EC प्लस EM कॉस 2πfmt. आणि हा उरलेला जो कॉस 2πfct आहे तो ऍज इट इज आपण इथे लिहिला. ओके. सो व्हॉट विल गेट? EAM इज इक्वल टू, यामधून आपण EC कॉमन घेऊ शकतो. EC कॉमन घेतला कारण की इथे पण EC आहे, इथे EC आहे. तर इथून जर EC कॉमन घेतलं इथे 1 राहील. प्लस आता इथे EC नव्हता तर मग तिथून कॉमन जर घेतला असेल आपण तर तो त्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो इथे EM बाय EC येईल कॉस ऑफ 2πfmt आणि इंटू हा कॉस 2πfct ऍज इट इज आपण इथे ठेवला. ओके. सो EAM इज इक्वल टू EC इन ब्रॅकेट 1 प्लस EM बाय EC ला आपण इथे काय लिहिलं? M लिहिलं. EM बाय EC ला आपण M न रिप्रेझेंट केलं. कॉस ऑफ 2πfmt इंटू कॉस ऑफ 2πfct या ब्रॅकेटच्या बाहेर आपण ऍज इट इज लिहिलं. ठीक आहे. सो आता हा M जो आहे त्या M ला काय म्हणतात? मॉड्युलेशन इंडेक्स. सो amplitude of the modulating signal is divided by amplitude of the carrier signal is nothing but the modulation index. Now next, हे जे इक्वेशन आहे, this is nothing but the equation of this equation of AM wave. Okay, EAM is equal to EC in bracket 1 plus M cos 2πfmt ब्रॅकेट क्लोज इंटू कॉस ऑफ 2πfct. ठीक आहे. तर यामध्ये मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी पण आहे आणि कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी पण आहे. ओके, विथ दिस मॉड्युलेशन इंडेक्स. सो व्हॉट इज दॅट मॉड्युलेशन इंडेक्स? दॅट मॉड्युलेशन इंडेक्स आर नथिंग बट it is the ratio of
It is the ratio of EM by EC, where EM is the amplitude of the modulating signal and EC is the amplitude of the carrier signal. This expression represents the time domain representation of the AM signal. AM signal the time domain representation. It is not necessary to always consider the cosine wave to obtain the mathematical expression. We can even use the sine wave to obtain the mathematical expression of AM. आपण साइन वेव्हचा पण यूज करू शकतो मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन मिळवण्यासाठी. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ओके, this shows the time domain representation of the AM wave. So this equation is the equation of AM wave in time domain representation. Now modulation index or modulation factor. आता modulation index a खूप important parameter आहे. Why we use this modulation index that we are going to study now. ओके, आता मॉड्युलेशन इंडेक्सचे जर डिफरंट व्हॅल्यू असेल तर त्याचा काय परिणाम होतो मॉड्युलेशनवर ते आपण बघणार आहे. सो याला जर आपण पर्सेंटेज मध्ये कव्हर केलं किंवा रिप्रेझेंट केलं तर पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशन इज इक्वल टू EM बाय EC इंटू 100 आपल्याला त्याला करावं लागेल. ओके, so when EM is less than or equal to EC, in modulation index M has values between 0 and 1. Okay, EM जर हा EC पेक्षा कमी किंवा इज इक्वल असेल तर आपल्याला मॉड्युलेशन इंडेक्स 0 आणि 1 च्या मध्ये मिळेल. And no distortion is introduced in the AM wave. But if EM is greater than EC, then M is greater than 1 and this will distort the shape of the AM wave. हे आपण त्याला आपण ओव्हर मॉड्युलेशन म्हणतात. याचे वेव्ह फॉर्म आपण बघणार आहे आता. सो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम इन AM वेव्ह. AM वेव्ह मध्ये जे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे त्याला फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन आपण म्हणतो. दॅट इक्वेशन वी हॅव टू सी नाउ. सो हियर EAM is equal to EC plus EM cos omega MT into cos omega CT. हे इक्वेशन आपण इथे डिराइव्ह केलेलं आहे. दिस इक्वेशन. ओके, हे इक्वेशन आपण ऍज इट इज घेणार समजा किंवा हे इक्वेशन घेणार. हे इक्वेशन. ओके, so EAM is equal to EC plus EM cos omega T into cos omega C T. So EC is equal to 1. EC काय आहे याच्यामध्ये मग 1 प्लस हे EC आपण कॉमन जर घेतला इथे, सपोज वी हॅव टेकन EC